नमस्कार भावना, तर स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण रिक्षावरनं जाणार, कारण की रविवार होता, धंदा पण नव्हता. एक आपल्याला बदली आली अहिल्यानगरची, कोल्हारला जायचं होतं आपल्याला. तर आपण जे कस्टमर होते त्यांना सजेस्ट केलं की बाबा आपण समृद्धी मार्गे जाऊ. तर आपण बदलापूरवरनं निघालो. तर आपण बदलापूरवरनं निघून डायरेक्ट अंबरनाथला मटका चौकातनं गेलो. अंबरनाथ वेस्टवरनं न जाता त्याच्यानंतर आपण दुर्गाडीला पोचलो. दुर्गाडीला सकाळचा टाईम होता, तर तरी पण बऱ्यापैकी ट्रॅफिक होती थोडीफार, कारण की शाळचा ब्रिज बंद होता. त्याच्यानंतर CNG वगैरे पण भरून घेतला चालू तिथं. त्याच्यानंतर इथं कोणगावला पोचून मग राईट मारून कोणगावचा जो आपला हायवे तो नाशिक हायवे आपण कनेक्ट केला. त्याच्यानंतर आपण अशी काही तिथं मार्किंग आहे त्यांची एक्सप्रेससाठी. तर आता भरपूर लोकांना माहिती नाही का समृद्धी चालू झालं आहे. भरपूर लोक काय करतात, इगतपुरी वगैरे तिकडं जातात, जुन्या हायवेनेच जातात अजून पण समृद्धी मार्ग चालू आहे. जे नाशिक किंवा आपल्या इकडं जातात, आपले माळशेज वगैरे, किंवा ज्यांना नगरला जायचं असतं तर त्यांच्यासाठी हा चांगला रूट आहे. तर आपली टोटल 4.5 तासाची जर्नी होती. एक 200-250 किलोमीटर आपलं टोटल हे होतं, ट्रिप होती. तर समृद्धीला जाताना हा बोगदा वगैरे लागतो आपल्याला. असे जाता जाता 3 ते 4 आपल्याला बोगदे लागतात. तर कस्टमरला ड्रॉप काय 4-4.5 तास लागले आम्हाला. तर नॉनस्टॉप 100, 120, 140 असं स्पीड होता गाडीचा. आपण सकाळी भावांना निघालो आणि लवकर पोचलो गावात. तर असा काही रस्ता होता, तर इकडं जो कोणी जाईल बदलीवर किंवा ज्याची गाडी असेल, भावांना इकडं सांभाळून गाडी चालवा. तर भावांना आता पोचलो आपण ड्रॉप लोकेशनला. जी ड्रॉप लोकेशन होती त्यांची, तर एक 4.5 तास लागले यायला. 226 226-250 किलोमीटर राऊंड फिगर होतं. म्हणजे ह्याच टायमाला माळशेज मार्ग जर का आलो आपण, तर माळशेज मार्गे आपल्याला नाही म्हणता 5.5 ते 6 तास जातं. म्हणजे समृद्धीने आलो तर थोडे किलोमीटर वाढतात, पण गाडी सेफ येते आणि CNG वगैरे पण भेटतो. गाडीला ॲव्हरेज बऱ्यापैकी देतो. आता माळशेजमधनं गाडी आली तर ॲव्हरेज 10 ते 20 किलोमीटर कमी देते गाडी ॲव्हरेज. आणि तसं तिकडनं आलं तर तो वाढतो. मग तो एक बेनिफिट आहे समृद्धीचा. आणि रस्ता मेन चांगला आहे. आता एवढ्या वेळात आम्ही नगरला पण नसतं पोहोचलो. मग त्याच्यामुळे मी कस्टमर जे होते, म्हणजे ज्यांची गाडी, त्यांना मी असं सांगितलं की बाबा तुम्ही समृद्धीने या. तर भावांना तुम्हाला पण नगरला किंवा या बाजूला यायचं असेल तर समृद्धीनेच या. थोडं लांब पडतं, टोल वगैरे जातो, पण गाडी सेफ येते आणि लवकर पोहोचतो. आपण 1-1.5 तास आधी लवकर येतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. थँक्यू.